नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूयात. लायजीसर पाटलांची अचाट धाडसी मोहीम न घडताच वाया गेली. शिवाजी महाराजांना जंजिऱ्याचा हा अफलातून पण वाया गेलेला डाव रायगडावर समजला. मोरोपंतांनी हा डाव आपल्या हातून का तडीला गेला नाही याचे उत्तर दिले नाही. पण महाराज मोरोपंतांवर नाराज झाले यात शंकाच नाही. कदाचित मोरोपंतांची अगतिकता महाराजांच्या थोडीफार लक्षात आलीही असेल, पण महाराज नाराज झाले हे अगदी सत्य. ते मोरोपंतांना म्हणाले, पंत, तुम्ही कोताही केली, मोहीम फसली. महाराजांची स्वतःची एकूण 8 लग्ने झाली. यातील काही लग्ने ही याच विचाराने साजरी झाली की या विवाहामुळे स्वराज्याच्या सामर्थ्यात काही उपयोगाचे राजकारण किंवा समाजकारण घडणार आहे का? नाईक निंबाळकर, राजे महाडिक, राजे जाधवराव, गायकवाड, इंगळे, मोहिते इत्यादी घराण्यातील मुलींशी महाराजांचे विवाह झाले. ही सर्वच घराणी फार मोठ्या मानाची आणि राजकीय महत्त्वाची होती. ही सर्वच घराणी कोणा ना कोणातरी बादशहाच्या पदरी सरदारी करणारी होती. त्यामुळे या विवाहसंबंधामुळे ही घराणी केवळ भोसले राजांच्याच नात्यात गुंफिली गेली. स्वराज्याचे हे सर्व सासरे जबरदस्त लष्करी सरदार बनले. नातीगोती जोडतानाही जिजाऊसाहेबांनी आणि शिवाजीराजांनी स्वराज्याच्या हिताचा विचार केला. नवीन पिढीतही महाराजांनी हे सूत्र कायम ठेवले. कोकणातील शिर्के राजे, सुर्वे राजे, विचारे राजे या घराण्याचाही महाराजांनी असाच विचार केला. यावेळी कोकणात डेरवण, गोंडमाळा आणि कुट्रे या भागात शिर्के राजांचं घराणं फारच मातब्बर होतं. मंडळी शूर होती, खानदानी वजनदार होती, पण शिर्के राजे आदिलशाह बादशहाच्या पदरी कदीम इज्जत आसार सरदार होते. दाभोळचे वतन वा जहागिरी बादशहानं शिर्क्यांना बहाल केलेली होती. शिर्क्यांच्या सारखं मातब्बर घराणं स्वराज्याच्या कामात सामील झालं पाहिजे हा विचार महाराजांच्या मनात सतत वावरत होता. आणि एक दिवस महाराजांनी आपल्या थोरा मोठ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत हा आपला विचार लग्नसंबंध घडवून आणण्याच्या निमित्ताने बोलून दाखवला. त्यावेळी शिर्के घराण्यातील प्रमुख आसामी होती पिलाजीराजे शिर्के. पिलाजी राजांना गणोजी राजे या नावाचा मुलगा आणि जीवूबाई उर्फ येसूबाई ही मुलगी होती. महाराजांच्या मनात साटलोटच करावं असं आलं. म्हणजे आपली मुलगी राजकुंवर उर्फ नानीसाहेब ही शिर्क्यांच्या गणोजी राजांना द्यावी आणि त्यांची मुलगी येसूबाई ही आपल्या संभाजीराजांना करून घ्यावी, असं हे साटलोट करावं हा विचार महाराजांनी केला. नातेही जुळेल आणि राजकीय संबंधही जुळून येऊन कदाचित शिर्के राजे हे आपल्या साऱ्या परिवारांनीशी स्वराज्याच्या कामात सामील होतील, ही अपेक्षा त्यांच्या मनी आली. पण यात एक फार मोठा अवघड असा पेच होता, तो म्हणजे शिर्क्यांच्या जहागिरी वतनाचा. ही त्यांची जहागीर कोकणातच होती. ती आदिलशाहीकडून त्यांना पिढी जात होती. शिर्के राजे आणि भोसले राजे यांचे नाते जमण्यास फारसा अवघड पेच येणार नाही, पण शिर्के राजे स्वराज्यात येतील की नाही ही मात्र शंका होती. अन महाराजांनी लग्नाची बोलणी शिर्क्यांशी सुरू केली. नात्याने शिर्के भोसले सोयरे झाले. लग्ने थाटात झाली. महाराजांची लेक शिर्क्यांची सून झाली. त्यांची लेक येसूबाई महाराजांची सून झाली. 4 दिवस उलटले अन महाराजांनी आपल्या मनीचे गुज पिलाजीराजे शिर्के यांना बोलवून दाखवले की शिर्के राजे मंडळींनी स्वराज्याच्या सेवेत यावे. सवय लागलेली बादशाही सेवा सोडून इकडे येणे अवघडच होते, पण त्यालाही पिलाजीराजे शिर्के यांनी मान्यता दिली. आनंदच कलमी आंब्यासारखा मोहरला. पण यात सर्वात मोठा अवघड भाग होता, तो म्हणजे स्वराज्यात विलीन व्हावे लागणार होते. शिर्के जहागिरी स्वराज्यात पूर्णपणे देऊन टाकावी लागणार होती आणि शिर्के हे स्वराज्याचे त्यांच्या योग्यतेप्रमाणेच पण स्वराज्याचे पगारी नोकर बनणार होते. असे हे अवघड दुखणे न कंता सोसणे शिर्क्यांना जड जाणार होते. पण महाराजांच्या प्रभावामुळे म्हणा की शिर्क्यांच्या मनात उदात्त भाव निर्माण झाल्यामुळे म्हणा, पिलाजीराजे शिर्के यांनी आपले दाभोळचे आणि इतर काही असलेले बादशाही वतन स्वराज्यात विलीन करण्यास मान्यता दिली. खरोखर अतिशय आनंदाची पण तेवढीच थक्क करणारी गोष्ट होती. सर्वात सुखावले स्वतः शिवाजी महाराज, कारण स्वराज्यात कुणालाही जहागीरदारी वा सरंजामी वतने न देण्याचा अतिउत्कृष्ट रिवाज अगदी पहिल्या दिवसापासून महाराजांनीच चालू ठेवला होता. शिर्क्यांचे शाही वतनदारी जीवनच बदलले. ते स्वराज्याचे शिलेदार आणि पगारी सरदार झाले. 4 दिवस उलटले. लग्नात अगदी छोटी छोटी असलेली मुले हळूहळू मोठी होऊ लागली अन पिलाजीराजे शिर्क्यांच्या मनात नकळत मोहाचं मोहोळ जमा होऊ लागलं.
त्यांना आपल्या बादशाही वतनाची घडी घडी आठवण होऊ लागली. आणि एक दिवस तर त्यांना वाटू लागलं की आपले स्वराज्यात विलीन झालेले दाभोळचे वतन आपल्याला हवंच. इतर कोणाला महाराज वतने देत नसतील तरी व्याही या नात्यानं महाराजांनी आपलं पूर्वापार वतन आपल्याला द्यावंच. हा विचार स्वराज्याच्या दृष्टीने घातकी होता नव्हे, विषारी होता. कारण एकदा ही स्वराज्याची सरंजामशाहीमुळे तब्येत बिघडली तर स्वराज्याला क्षयासारखा रोग जडेल. एक दिवस हे स्वराज्य स्वार्थात बुजबुजून कोणाच्या तरी म्हणजे वतनदारी देणाऱ्या कोणा परक्याच्याही गुलामगिरीत पडेल. अगदी शेवटी इंग्रज आले तेव्हा पेशवाईचे असेच झाले ना. शिंदे, होळकर, गायकवाड, नागपूरकर, भोसले, पटवर्धन आणि असंख्य लहान मोठे स्वराज्याचे सेवक आपल्या सरंजामी स्वार्थाकरिता इंग्रजांचे गुलाम बनलेच ना. हे ते विष होते. वतनदार हे तो राजाचे दायाद म्हणजे भाऊबंद. ते भाऊबंदकीच करणार अन स्वराज्य मात्र मरणार. महाराजांनी उगवतीपासून मावळतीपर्यंत सारा विचार तोरणा-काबीज केल्यापासूनच निश्चित ठरवलेला होता की कोणास वतन सरंजाम देणे नाही. आता तर शिर्केराजांच्या मनात हाच विचार आला आणि पिलाजीराजे शिर्के यांनी महाराजांकडे पत्र पाठवून आमचे दाभोळचे सरंजामी वतन आमचे आम्हास मिळावे अशी उघड उघड मागणीच केली. आता व्याह्यांच्या या मागणीने महाराज हादरले. धर्मसंकटच उभे राहिले. व्याह्यांना वतन द्यावे तर आपल्या सर्व सरदारावर त्याचा काय परिणाम होईल, न द्यावे तर शिर्के नाराज होतील, रागावतील, संतापतील, अपमान मानतील आणि पुन्हा बादशहाला जाऊन सामील होतील. कुणी सांगावं काय होईल ते. महाराज चिंतेत पडले त्यांच्या मनात एक धूर्त सोंगटी 2.5 घरं तिरपी सरकली. त्यांनी पिलाजीराजांना पत्र लिहून कळवले. पत्र छान लिहिले. पत्रात म्हटलं, दाभोळचे तुमचे अमानत म्हणजे स्वराज्यात विलीन झालेले वतन तुम्हास परत द्यावे ऐसे आमचे ठरले आहे. आमची लेक तुम्हा घरी दिली. तिला पुत्र झाल्यावरी त्याचे नावाने हे वतन द्यावे ऐसे आमचे ठरले आहे. म्हणजे त्या लेकीला पुढे मोठी झाल्यावर जेव्हा केव्हा पुत्र होईल तेव्हा पाहता येईल. शिर्केराजेही जरा नाराजले पण पुढे नक्की आपल्याला दाभोळ परत मिळणार या समाधानात सुखावले. लवकर नातू जन्माला येवो हीच अपेक्षा राजांच्या मनात दरवळत राहिली. पण महाराजांनी मात्र कुणालाही सरंजाम न देण्याचा आपला राजकल्याणकारी हेतू ढळू दिला नाही.